पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे बैठकीला हजर असतील। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आज संध्याकाळी दिल्लीत येतील। त्यावेळी त्यांच्या काही गाठीभेटी होणार आहेत। उद्याच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांनाही भेटणार, संजय राऊत यांची माहिती। इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना काँग्रेस अध्यक्षांकडून बैठकीचं निमंत्रण। सर्व प्रमुख पक्ष बैठकीसाठी येतील। उद्याच्या बैठकीत नुसतीच चर्चा नाही तर निर्णय सुद्धा घेतले जातील, संजय राऊत यांची माहिती। इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय होतील। लोकशाहीचं रक्षण करणं हा प्रमुख अजेंडा। उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा सकाळचा टप्पा पूर्ण। कागदपत्र, पुरावे, साक्षी आणि उलट तपासणीच्या आधारे युक्तिवाद। युक्तिवादासाठी दोनही गटांना 1.5 दिवसाची मुदत। आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर जाईल। पक्षांतराबाबत अध्यक्षांना चीड आहे असं वाटत नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीच्या बैठकीआधी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटणार। बंगाल राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या महसूलचा वाटा याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट। काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी गोळा करणार। डोनेट फॉर देश या संकल्पनेच्या माध्यमातून आजपासून निधी संकलित होणार। संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत जोरदार गोंधळ। घुसखोरीची उच्चस्तरीय चौकशी होतेय, अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती। विधान भवनाबाहेर विरोधकांचं आंदोलन। ड्रग्ज प्रकरणी विरोधक आक्रमक। ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवरती कारवाई करा, विरोधकांची मागणी। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात। अवकाळी पावसासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री आज उत्तर देणार। सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार का, याकडे लक्ष। मराठा आरक्षणाबाबतही आज विधिमंडळात चर्चा। जरांगेने दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। टिकणारा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही। मराठा आरक्षणासंदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीराजेंनी बोलावली सर्व खासदारांची बैठक। नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणेंनाही निमंत्रण। मराठा आरक्षणासंदर्भात सर्व खासदारांनी संसदेमध्ये एकमतानं आवाज उठवण्याविषयी चर्चा होणार। जरांगेने दिलेल्या मुदतीला काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे सरकार आता ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा उपसमितीची आज बैठक। नागपुरात संध्याकाळी 7 वाजता बैठक पार पडेल। मराठा, कुणबी, भटके विमुक्त आणि धनगर या सर्वांना आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला तयार। मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला तर 24 डिसेंबरला जरांगे यांना आरक्षणाचा GR देता येईल, हरिभाऊ राठोड यांचा दावा। छगन भुजबळ हेच ओबीसींचे खरे विरोधक आहेत। त्यांनी जरांगे यांना विरोध केला तर ओबीसींचं आणखी नुकसान होईल। ओबीसींचे नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना भीती। ओबीसी मराठा वाद निर्माण होईल अशी टीका करू नका, छगन भुजबळ आणि जरांगेंना विनंती। अमोल मिटकरींचं वक्तव्य। ड्रग्ज प्रकरणात सरकारकडून ठोस कारवाई नाही। महाराष्ट्र ड्रग्ज माफियांचा अड्डा बनलाय, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारविरोधात निंदा करणारा प्रस्ताव मांडण्याची सूचना। राज्यात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 दिवस चर्चा होऊनही सरकारनं उत्तर न दिल्यामुळे ही सूचना देण्यात आली। विधिमंडळ परिसरामध्ये जालना इथे झालेली घटना आणि मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कुणी प्रयत्न केले या आशयाचे काही फ्लेक्स लागले, मात्र रातोरात हे फ्लेक्स पोलिसांनी काढून टाकले। या फ्लेक्समधनं अप्रत्यक्षपणे शरद पवारांवरती टीका करण्यात आली होती। मनसेची लोकसभेची तयारी सुरू। राज ठाकरेंनी मुंबईतल्या MIG क्लबमध्ये घेतली बैठक। राज ठाकरेंनी या बैठकीत 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। मनसेच्या लोकसभा आढावा बैठकीवर संजय राऊतांची टीका। MIM असेल तर काही आघाड्या असतील त्या फक्त हुकुमशाही विरोधात शिव्या देतात, मात्र प्रत्यक्षात भूमिका घेत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। सलीम कुत्ता आणि बडगुजर प्रकरणात संजय राऊतच मास्टरमाइंड। बडगुजरचे गॉडफादर संजय राऊत,
भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट, बडगुजर यांच्या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे भांडूपपर्यंत तपास सुरू असून त्यामध्ये राऊत असतील तर त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल. गोगावलेंची प्रतिक्रिया. आंदोलन करायचं असेल तर मतदानात न करा. निर्यात बंदी, मतांची बंदी असं उद्यापासून तुम्ही तुमच्या घरांवरती लिहून ठेवा. बच्चू कडूंचं वक्तव्य. केरळमध्ये राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलन. या संमेलनात सहभागी होण्यासाठी बुलढाण्यामधल्या शेतकऱ्यांचं पथक मोटरसायकलनं रवाना. संमेलनात रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरती चर्चा होणार. नाशिकच्या आडगाव परिसरात गिरीश महाजनांनी घेतली बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांची भेट. गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी. नंदुरबारवरनं निघालेला आदिवासी शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा माघारी फिरणार. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू आणि नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती मोर्चाचा समारोप करू. सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाळे यांची माहिती. केंद्रीय राजकारणात आपल्याला रस असल्याचं विनोद तावडेंकडून स्पष्ट. विनोद तावडे यांच्या मनात महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा असल्याच्या चर्चेवर विनोद तावडेंचं वक्तव्य. तुम्हाला पंकजा मुंडे यांची बरीच काळजी आहे, पण आपली काळजी नाही. आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? पंकजा मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचा पत्रकारांना प्रतिप्रश्न. नागपूरमधल्या गोंडखैरी गावात अपघात. ताफा थांबवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अपघातग्रस्तांना मदत. ट्रकखाली अडकलेल्या जखमीला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केलं. नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड, मनमाड या परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. आमदार बच्चू कडूंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते हजर राहणार होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासाठी सकल मराठा समाज राज्यपालांना भेटणार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापूरच्या दौऱ्यावर. मोहन भागवतांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. रायगड जिल्ह्यातल्या महाडजवळ तळे येथील दरड दुर्घटनेतल्या 66 कुटुंबांची पक्क्या घरांची प्रतीक्षा संपली. 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमात या दरडग्रस्तांना घरांचं वितरण होणार. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार. बुधवारी कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता. मुंबई शहरात आज 10% पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा विचार. 3ही मेट्रो मार्गिकेवरती एकाच कार्डानं प्रवास करता येणार. मेट्रो वन मार्गावरच्या स्वयंचलित भाडे संकलन द्वारांचं अत्याधुनिकीकरण. धुळे जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ. तापमान 10 अंश सेल्सिअसवर. यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान. हिंगोलीच्या बाजारपेठेत वांग्याचे भाव 100 पार. चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे वांग्यांची मागणी वाढली. राज्यात यावर्षी कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांचं गव्हाचं पीक चांगलंच बहरलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उर्वरित आशा रब्बी पिकांवर. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारच्या गोंधळानंतर आज बाजार पुन्हा सुरू. कांदा लिलावासाठी बाजार समितीचे नवीन नियम. बाजारामध्ये आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावासाठी सोडले जाते. कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समितीत आमरण उपोषण. वाशिममधील शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत अद्यापही बंद. शेतकऱ्यांसाठी वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्र तयार. मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होत नसल्याचं समोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या प्राचीन मंदिराकडे शासनाचं दुर्लक्ष. सरकारकडनं मंदिर देखभालीसाठी केवळ 500 रुपये पर महिना निधी. मुख्यमंत्र्यांचे 1.5 वर्षांपूर्वी निधी वाढवण्याचे निर्देश. मात्र निधीमध्ये कोणतीच वाढ नाही. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.